जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपण जर कामानिमित्त बाहेर पडलो किंवा कोणतंही काम करताना अगोदर आपण परमेश्वराला, त्या परब्रह्माला, त्या सद्गुरूंना निवेदन ठेवूनच आपण कार्याची सुरुवात केली पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण जर एकदा निवेदन ठेवलं तर परब्रह्म, तो ईश्वर त्या निवेदनाची पूर्तता करतो. आणि आपण जर परमेश्वराला, त्या ईश्वराला, परब्रह्माला निवेदन ठेवलं की मी आता घराच्या बाहेर कामानिमित्त जात आहे, घरात मला उत्तमरित्या तुम्ही घेऊन या, असं जरी आपण निवेदन ठेवलं तर त्या निवेदनाची पूर्तता सद्गुरू हे नक्कीच करतात आणि आपल्याला उत्तमरित्या सद्गुरू घरात आणतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणत्याही कार्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी आपण जर बाहेर पडलो तर सर्वप्रथम आपल्याला निवेदन ठेवूनच बाहेर पडता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की बाहेर पडताना सुद्धा आपल्याला जरी 7 भागाची उपासना करायला वेळ नसेल तर निदान आपल्याला दोन स्मरणिका तरी नामस्मरण करून आणि निवेदन ठेवून बाहेर पडता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की हे धावपळीचं युग आहे, हे कलियुग आहे. क्षणाक्षणाला, मिनिटाला काही ना काहीतरी घटना घडतच असतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आता रस्ता कमी आहे, रुंदीला कमी आहे, पण वाहने मात्र रस्त्यावर भरपूर झालेले आहेत. चालणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आता भरोसा सांगता येत नाही, चालणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा ऍक्सिडेंट हा होऊ शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की चालणारी व्यक्ती उत्तमरित्या चालते, पण मागून येणारा, पुढून येणारा कसं चालवतो हे आपण मात्र सांगू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मरेपर्यंत हा देह आपल्याला जर उत्तम ठेवायचा असेल तर रोज आपल्याला 2 टाइमची उपासना आणि बाहेर पडताना समर्थांना, सद्गुरूंना निवेदन ठेवूनच आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट होतो, काही लोकांचा ऍक्सिडेंट होतो म्हटले, त्यावेळेस गुडघा फ्रॅक्चर होतो किंवा हात फ्रॅक्चर होतं किंवा काहीतरी हाडाला तरी काहीतरी जखम होते. मग समर्थ म्हणतात इलाज आता भरपूर आहे, सिटी हॉस्पिटलमध्ये आहे, मोठमोठ्या दवाखान्यामध्ये आहे. आणि आता विज्ञान एवढं पुढे गेलं आहे की प्रत्येक गोष्टीवर इलाज हा निघलेलाच आहे. पण समर्थ म्हणतात की जसं परब्रह्माने, परमेश्वराने आपल्याला देह उत्तमरित्या दिलेला आहे तसा परत होत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या देहाची किंमत आपण कुठेही करू शकत नाही. जर आपल्या देहाला काही झालं तर दवाखान्यात लगेचच आपल्याला 50 ते 1 लाखाचं बिल आपल्या समोर ठेवलं जातं. पण परब्रह्माने, ईश्वराने लाख मोलाचा आपल्याला देह दिला आहे, त्याने कधी आपल्या समोर बिल ठेवला आहे का असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण आपल्या स्वतःची काळजी ही आपण स्वतः घेतली पाहिजे आणि मृत्यू येईपर्यंत या देहाला उत्तमरित्या आपल्याला ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याचं विसंबूढ राहिला त्याचा कार्यभाग सवेची बोडाला. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जे उत्तमरित्या व्यक्ती आहेत, जे चालतात फिरतात, त्यांना सुद्धा आता घरातली लोक सांभाळायला सुद्धा नको म्हणतात. मग जर आपल्याला जर गुडघा फ्रॅक्चर झाला, पाय फ्रॅक्चर झाला आणि आपण जर खॉटवर झोपूनच राहिलो तर आपल्या घरातले आपला कसा सांभाळ करतील असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की चालता बसता आपल्याला मृत्यू आला पाहिजे, असा आपल्याला देह उत्तमरित्या आपल्याला हा देह ठेवता आलं पाहिजे. जसं परब्रह्माने, ईश्वराने आपल्याला देह दिलेला आहे तसाच हा पूर्ण उत्तमाचा देह त्याला आपल्याला वापस करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की देह जर शेवटपर्यंत उत्तम राहायचं असेल तर 2 टाइमची आपल्याला उत्तमाची उपासना करून आणि बाहेर जाताना न विसरता त्या परब्रह्माला, ईश्वराला निवेदन ठेवूनच आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही कार्याची सुरुवात करताना त्या परब्रह्माचं, त्या ईश्वराचं नाव घ्या, ते कार्य उत्तमरित्या सक्सेस हे होतच असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आणि कुठेही बाहेर जाताना हे निवेदन ठेवल्याशिवाय बाहेर पडूच नका असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.